साताऱ्यात ख्रिसमस निमित्त चर्च मेमोरियल ट्रस्टतर्फे प्रभू येशूचे येणाऱ्या वर्षात द्वितीय आगमन होणार असल्याने सातारा शहरातून जनतेमध्ये चांगलाच संदेश देत भव्य रॅली काढण्यात आली। साताऱ्यातील टिळक मेमोरियल चर्च कोऑपरेटिव्ह सातारा चर्चला जोरदार विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आज समस्त सातारवासियांना 2024च्या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या शुभेच्छा आणि सातारा पास्टर्स फेलोशिप आणि टिळक मेमोरियल चर्च सातारा जे अतिशय पुरातन असं चर्च आहे 170 वर्षाचं, त्या संयुक्त विद्यमाने आम्ही ही रॅली आज काढत आहोत आणि त्याचा उद्देश आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे ह्या पृथ्वीवर 2000 वर्षापूर्वी झालेले आगमन आणि त्याचं बलिदान पापासाठी, अखिल मानवजातीच्या मुक्तीसाठीचं आणि त्याचं परत आता दुसरं गौरवी द्वितीय आगमन जे पृथ्वीवर होणार आहे त्याची घोषणा करण्यासाठी आम्ही सर्व या रॅलीद्वारे बाहेर पडत आहोत। तर खरोखरच प्रभू येशूच्या रक्तामध्ये आम्हाला मुक्ती, मोक्ष आणि स्वर्ग प्रवेश आहे आणि आम्हाला मोक्ष मुक्ती मिळवण्यासाठी, पापक्षमा मिळवण्यासाठी काही घेण्याची करण्याची कुठलीही गरज नाही। तर जे देवानं आमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी केलेलं आहे तेच, त्याच्यावर केवळ आम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने आम्हाला पापांची क्षमा होऊन स्वर्गात प्रवेश, मुक्ती, मोक्ष मिळतो। बाकी कशाच्याही कुठल्याही दुसऱ्या गोष्टीने मोक्ष किंवा आम्हाला मुक्ती, पापक्षमा प्राप्त होत नाही आणि हे अतिशय त्रिकलाबाधित असं सत्य आहे, ते आज आम्ही तुम्हाला विदित करत आहोत आणि खरोखर आम्हाला आनंद होत आहे की प्रभू येशूचं द्वितीय आगमन लवकरच नजीक आहे। आता तो ह्याच्यामध्ये गवाणीमध्ये नाही किंवा कुठल्याही देखाव्यात नाही, तो कुठं नाही, तर तो स्वर्गात सिंहासनाधीष्ट आहे, पिता परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे आणि ते इथून लवकरच तो येणार आहे आणि आम्ही समस्त विश्वासी गण, त्याचे भक्तगण त्याच्या येण्याची वाट पाहत आहोत आणि त्याचं येणं नजीक आहे। जगात घडणाऱ्या गोष्टी सर्व आणि युद्ध आणि भूकमरी, कोरोनासारख्या महामाऱ्या आणि सुनामी आणि ज्वालामुखीचा उद्रेक आणि ह्या सर्व गोष्टी ज्या दिसून येत आहेत, इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध, या सर्व गोष्टी ह्या बायबल लिखित भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत। म्हणून आम्ही पाहतो की ज्या घडामोडी घडत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या प्रभू येशूच्या येण्याची चाहूल देत आहेत आम्हाला। म्हणून आम्ही खरोखर सतर्क सावधान राहायचं आहे, कारण येशूनं 2000 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं, पहिलंच वाक्य बोलला तो की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे। तो त्यावेळेस जर पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे म्हटलेलं आहे, तर आज
ह्या क्षणाला अतिशय जवळ आलेले आहेत. म्हणून आज आम्ही सर्व हेवेदावे विसरून आम्ही सर्व भांडणतंटा आणि सर्व गोष्टी एकमेकाला क्षमा करून प्रभू येशूची प्रीती आम्ही दाखवली पाहिजे आमच्या जीवनात, जेणेकरून तो येऊच तोपर्यंत तरी आम्हाला शांती प्राप्त होईल, आम्हाला शांतीचं अनुभव होईल. आणि या सर्व पुन्हा एक बार समस्त सातारवासियांना ख्रिसमसच्या किंवा ख्रिस्त जन्मोत्सवाच्या आम्ही शुभेच्छा देत आहोत. आम्हाला प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. तुम्हाला प्रत्येकासाठी आमच्या मंडळ्या, आमचे लोक प्रार्थना करत असतात. आणि खास करून आमच्या सातारा जिल्ह्यासाठी आणि सर्व राजकीय नेतागणांसाठी, सर्व क्षेत्रातील सर्व पुढाऱ्यासाठी, अधिकाऱ्यांसाठी आणि नगरसेवकासाठी, सर्वांसाठी आम्ही रोज आणि रोज प्रार्थना करत असतो. आणि आमचा विश्वास आहे की आमच्या प्रार्थना ह्या खरोखरच आमच्या ह्या जगामध्ये सर्व प्रकारची शिस्त, शांती, समाधान ठेवत आहे. आणि हा आमचा विश्वास आहे. म्हणून आमचा विश्वास केवळ परमेश्वरावर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आमच्या लोकांसाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगात धर्म स्थापाव्यास आलेला नाही, तर तो जीवन देण्यासाठी आणि जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. आजकाल भरपूर अशा चुकीच्या समजुती होत आहेत आणि जगात आम्ही समाजात पाहत आहे की चुकीच्या आमच्याविषयी जे गैरसमज होत आहेत, छळ होत आहे ख्रिश्चन लोकांचा. आणि या सर्व गोष्टी चुकीच्या गैरसमजुतीमधून आहेत. प्रियानो, प्रभू येशूनं जे प्रेम, अहिंसा, शांतीचं जीवन दिलेले तेच आम्ही आणि येशूचे भक्तगण या जगात दाखवणार आहेत. आणि हा काळ आहे एक छोटासा की येशूचा येण्याच्या आधीचा. आणि लवकर करूच येशू म्हणतो, मी पहा मी लवकर येतो. आणि येशू हाच संपूर्ण जगाची मानवजातीची आशा आहे. दुसरी कोणी नव्हे, अन्य कोणी नव्हे. पुन्हा एक बार तुम्हा सर्वांना ख्रिस्त जन्मोत्सव आणि येणाऱ्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं नूतन वर्ष आमच्यासाठी, आमच्या सातारा जिल्ह्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आशीर्वादाचं जावो, शांतीचं जावो, सुबत्ता बरकतीचं जावो, अशी आम्ही सर्वजण तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.